संत बाळूमामा हे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील थोर चमत्कारिक मेंढपाळ संत होते. बेळगाव जिल्ह्यातील अक्कोळ येथे जन्मलेले बाळूमामा धनगर समाजातील होते, ज्यांना भगवान विष्णूचा अवतार मानले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमपूर येथे त्यांचे मुख्य पवित्र स्थान आहे, जिथे त्यांची समाधी आहे आणि त्यांच्या मेंढ्यांची परंपरा आजही ट्रस्टद्वारे सांभाळली जाते. बाळूमामांनी अनेक चमत्कार करून त्यांच्या जीवनामध्ये दाखवले. चमत्कार आपण पाहूया. एका आईची आजारातून मुक्तता केली. बाळूमामांच्या प्रार्थनेमुळे आणि भंडाऱ्याच्या वापराने अनेकांचे असाध्य रोग आजार बरे झाल्याचे अनुभव भक्त सांगतात. एका भक्ताने असा अनुभव सांगितला आहे की डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सांगितलेली असूनही मामांच्या भंडाऱ्यामुळे आणि श्रद्धेमुळे गाठ आपोआप नाहीशी झाली. बाळूमामा भविष्यवाणी म्हणजे भाकणूकही करतात. बाळूमामांनी जगाबद्दल आणि निसर्गाबद्दल केलेल्या अनेक भविष्यवाण्या आजही तंतोतंत खऱ्या ठरताना दिसतात. त्यांना त्रिकालज्ञानी मानले जाते आणि म्हणूनच बाळूमामांबद्दल आपण माहिती घेत असताना बाळूमामांची भाकणूक हा एक महत्त्वाचा भाग आहे. बाळूमामांची भाकणूक म्हणजे येणाऱ्या काळाबद्दल त्यांनी दिलेले संकेत किंवा केलेली भविष्यवाणी होय. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे दरवर्षी भंडारा उत्सवात ही भाकणूक वाहिली जाते, ज्याला हजारो भक्त उपस्थित राहतात. बाळूमामांच्या भाकणुकीतील मुख्य मुद्दे आपण पाहूयात. जागतिक आणि राष्ट्रीय घडामोडी. भाकणुकीनुसार 2025 ते 2027 यामधील ही भाकणूक आहे. भाकणुकीनुसार जागतिक स्तरावर तणाव वाढण्याची शक्यता असून चीन आणि कोरिया यासारखे देश जगासाठी धोकादायक ठरू शकतात. तसेच भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण होईल. मात्र भारतीय सैनिक शौर्याने लढून पाकिस्तानचा काही भाग ताब्यात घेतील असे संकेत दिलेले होते. भाकणुकीमध्ये निसर्ग आणि शेतीबद्दलही सांगितले होते. ऋतूंचे स्वरूप बदलून उन्हाळ्यातही पावसासारखी परिस्थिती निर्माण होईल, पाण्याची टंचाई जाणवेल आणि भविष्यात पाण्याचा एक कपही विकत घ्यावा लागेल. सामाजिक आणि आरोग्य. जगात नवीन आणि गंभीर आजार येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यासमोर वैद्यकीय क्षेत्रही हतबल होऊ शकते. तसेच तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल आणि गुन्हेगारी वाढेल अशी भीतीही व्यक्त केली जाते. धार्मिक आणि सांस्कृतिक जगात सत्याची पडझड होईल. मात्र भारत एक मोठी ताकद बनून उभारेल आणि अनेक देश हिंदू संस्कृतीकडे वळतील. 2025 ते 26 बद्दलची विशेष चर्चा. अलीकडे काही भाकणुकींमध्ये तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता नमूद केली आहे. तसेच काही वर्षांनी चंद्र आणि सूर्याची टक्कर होऊन पृथ्वीवर अंधार राहील असा अंदाज कृष्णात डोणे महाराजांनी वर्तवला आहे, ज्याची माहिती तुम्हाला पुढारी न्यूजमध्ये उपलब्ध आहे. या भाकणुकीकडे भक्त श्रद्धेने पाहतात आणि त्यातून मिळणाऱ्या संकेतानुसार सावध राहण्याचा प्रयत्न करतात. बाळूमामांची भाकणूक ही केवळ एक अंदाज नसून लाखो भक्तांसाठी तो येणाऱ्या काळाचा सावधानतेचा इशारा मानला जातो. जर तुम्हाला ही जाणून घ्यायचे असेल की भाकणूक काय आहे 2000 ते 2025, तर भाकणूक म्हणजे संतांनी दिव्य दृष्टीने भविष्यात घडणाऱ्या घटनांचे केलेले कथन. बाळूमामांच्या पश्चात त्यांचे पट्टशिष्य आणि मेंढपाळ आजही ही परंपरा चालवतात. कोल्हापूरच्या आदमापूर येथे दसरा किंवा भंडारा उत्सवाच्या वेळी ही भाकणूक वाहिली जाते. वाघमोडे परिवारातील पुरुष किंवा मानाचे धनगर भक्त देवाच्या अंगात आल्यावर कडाकणीच्या आवाजात हे भविष्य सांगतात. मामांनी निसर्गाच्या बद्दल अतिशय अचूक सांगितले आहे. हवामान बदल. पाऊस वेळ काळाचा राहणार नाही. उन्हाळ्यात पाऊस पडेल आणि पावसाळ्यात कडक ऊन पडेल असे त्यांनी सांगितले होते, जे आज आपण अनुभवत आहोत. पाणी टंचाई. पाणी सोन्याच्या भावाने विकले जाईल. भविष्यात पाणी बाटलीत बंद होऊन येईल आणि लोक पाण्यासाठी भांडतील हा इशारा त्यांनी दशकापूर्वी दिला होता. शेती हातातून जाईल. सुपीक जमीन ओसाड पडेल आणि अन्नासाठी लोक दाही दिशा फिरतील असेही त्यांनी सुचवले होते. अलीकडच्या भाकणुकीमध्ये जागतिक युद्धाचे स्पष्ट संकेत मिळतात.
तिसरे महायुद्ध, चीन, पाकिस्तान आणि इतर देशांशी भारताचा संघर्ष होईल. भाकणूक म्हटली जाते की रक्ताचे पाट वाहतील आणि जगाचा मोठा नकाशा बदलेल. भारताचे स्थान इतकी संकटे असूनही माझा भारत देश सुवर्ण देश होईल असा विश्वासही भाकणुकीत दिला जातो. भारत जगाचे नेतृत्व करेल असे मानले जाते. समाजातील बदलत्या मूल्यांवर मामांनी कडक शब्दात भाष्य केले आहे. तरुण पिढी व्यसनाधीन होईल आणि आई वडिलांचा मान राखणार नाही. स्त्रियांवरील अत्याचार वाढतील आणि कुटुंब व्यवस्था मोडकळीस येईल. सत्याची जागा असत्य घेईल. मंदिरे राहतील पण भक्ती लोप पावेल असा इशाराही यात असतो. कोरोनासारख्या महामारीचे संकेत भाकणुकीत असे रोग येतील की ज्याला औषध मिळणार नाही अशा शब्दात आधीच दिले होते. भविष्यात डोळ्यांचे आणि हवेतून पसरणारे गंभीर आजार येतील असे सांगितले जाते. विज्ञानाची मर्यादा जिथे संपेल तिथे दैवी शक्तीचे महत्त्व लोकांना कळेल असेही भाकणूक सांगते. भाकणूक ऐकून घाबरून न जाता माणसाने सावध व्हावे, सात्विक जीवन जगावे आणि निसर्गाचा समतोल राखावा हाच त्यामागचा उद्देश असतो. ज्याची भक्ती खरी त्याला मामांची साथ नक्की या विश्वासाने ही माहिती पूर्ण होते. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा.
जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री बाळूमामाय नमः. 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 ओम श्री बाळूमामाय नमः.
ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः.
ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः.
ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः.
ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः.
ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः.
ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः.
ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः.
ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः.
ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः.